रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गणरायांचं आगमन झालेलं आहे। आज गणरायांची स्थापना झाली, आरत्या झाल्या सगळ्यांच्या आणि मोठ्या भक्तिभावाने आज गणरायाची स्थापना होते। नेहमीप्रमाणे आम्ही दरवर्षी इथे गावी असतो। गणरायाची स्थापना झाल्यानंतर मग आम्ही आता दुसऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी ज्या गणरायांच्या दर्शनासाठी जात असतो। माझी एकच मागणी आहे की जे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सर्वच मंडळी जे जनहिताची कामं करतोय, गोरगरीब जनतेच्या हितासाठी जे काय आपलं सरकार झटतंय आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रामाणिकपणे मनापासून गरिबाला कसं सहकार्य मिळेल त्या माध्यमातून काम करतात आणि म्हणून करता या संपूर्ण तमाम 12.5 कोटी जनतेला आणि माझ्या सरकारमधल्या सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आम्ही सगळे आमदार, खासदार या सगळ्यांनाच या गणरायांनी सद्बुद्धी अशासाठी देऊ की हे सरकार चांगलं काम करतंय, हे असंच त्यांच्या हातून घडत राहो, यासाठी पुन्हा एकदा हेच सरकार यावं ही माझी गणरायाचरणी प्रार्थना आणि माझ्या तमाम जनतेला माझ्या शुभेच्छा राहतील या गणरायाच्या आगमनाच्या दिवशी की या जनतेने जसं आता आम्हाला कृपा आशीर्वाद दिलेले तसे चौथ्या वेळेला पण द्यावेत ही मी त्यांना नम्रतेची विनंती करतोय। जनतेच्या सेवेसाठी आज तुम्ही पाहिलं की आमचं गाव कुठं सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यामध्ये कांगोरेगडाच्या पायथ्याशी पिंपळवाडी गाव, या गावामध्ये माझा जन्म झाला। 3री पर्यंत शिक्षण झालं, तिथून मुंबईला गेलो, मुंबईला काही 9वी पर्यंत शिक्षण करून मग पुन्हा एकदा येऊन गावामध्ये सरपंच झालो, पंचायत समितीचा अपक्ष सदस्य झालो, 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य झालो, 2 वेळेला माझी पत्नी सदस्य झाली, 3 वेळेला जनतेने मला निवडून दिलं आणि अबकी बार 4थ्या वेळेला मला पुन्हा एकदा ही जनता माझी निवडून देणार आहे। त्यासाठी गणरायाकडे माझा साकडं आहे की ही जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा मला 4थ्यांदा संधी मिळावी ही गणपतीरायाचरणी माझ्या प्रार्थना। हा संघर्ष वादळापूर्वीची शांतता आहे, कारण आमचे तिन्ही पक्षाचे प्रमुख हे जे काय कुरबुर कुजबूज चालू आहे ते टाकतील, कारण आम्हाला कल्पना आहे मग अलिबागमध्ये असू द्या, तिकडे कर्जत, की आम्ही सगळी मंडळी एकत्र बसून पुन्हा एकदा आणि ते आम्ही करून या रायगडच्या 7च्या 7 सीट महायुतीच्या, शिवसेनेच्या 3, भारतीय जनता पार्टीच्या 3 आणि राष्ट्रवादीची 1 अशा 7च्या 7 सीट आम्ही निवडून आणू, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आता कोणाला माणसाला नाही ना बोलले, ते अर्थ खातं म्हणजे काय कल्पना नाही त्यांचा हेतू काय बोलण्याचा होता किंवा काय, मी तसं ऐकलेलं नाही, परंतु जे काय बोललेले असतील किंवा काय आम्ही त्याची चौकशी करू, विचारपूस करू, कुठल्या कारणास्तव आणि काय कारणास्तव की अशी जबाबदार व्यक्ती एक मंत्रिमंडळातला मंत्री का बोलतोय याचा विचार आम्ही निश्चित करू आणि जर काय झालेलं असेल तर ते आम्ही बसून संपून टाकू। रायगडामधलं आहोत आणि रायगडची राजधानी शिवाजी महाराजांची आणि जिजाऊ महासाहेबांची समाधी, या दोन्ही गोष्टी रायगडमध्ये पाचाड आणि रायगड किल्ल्यावर। मुद्दा असा आहे, स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवरती स्वारी केली, हा आपण इतिहास सगळ्यांनी पाहिले। स्वारी करत असताना अनेक घटना घडत असतात आणि ती स्वारी करून त्यातून जे काय धनसंपदा प्राप्त झाली ती धनसंपदा महाराष्ट्राच्या हितासाठी, मग गड किल्ल्यांची संरक्षण करणं, त्याची डागडुजी करणं, गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेसाठी ही स्वारी होती। त्याच्या पलीकडे काय स्वतःच्या मौज मजेसाठी काय स्वारी केलेली नव्हती की एवढ्या लांब आपला कुटुंब प्रपंचाला सोडून एवढ्या लांब जाऊन तिथं स्वारी करून ती यशस्वीपणे पार पाडून परत येणं हे अत्यंत भाग्यशाली माणसाचं काम होतं। ते राजे शिवछत्रपती महाराजांनी केलं आणि त्याचा हेवा संपूर्ण तमाम जनतेला, महाराष्ट्राच्या शिवभक्तांना हे कोणाला नाकारता येणार नाही। म्हणून मी मगाशी सांगितलं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जी काय कामं शिवाजी महाराजांची पुसली जाऊ शकत नाहीत, त्यातलं एक सुरतेची स्वारी हे पुसलं जाऊ शकणार नाही।
महायुतीमध्ये